हिंद आपल्या या इंग्लिश ग्रामर सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपण या ठिकाणी इंग्लिश ग्रामर सिरीजमध्ये पार्ट ऑफ स्पीचमधला जो दुसरा प्रकार आहे प्रोनाउन्स, त्या प्रोनाउन्सविषयी या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत. तर याच्या अगोदरच्या ज्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं नाउन्स आणि टाईप ऑफ नाउन्स, नाम आणि नामाचे प्रकार किती असतात, कसे असतात, त्याविषयी आपण या ठिकाणी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे. तर तो व्हिडिओ जर आपण बघितला नसेल तर आपण व्हिडिओ सर्च करून तो व्हिडिओ बघू शकता. चला तर मग आता या व्हिडिओला आपण सुरुवात करू. तर प्रोनाउन्स म्हणजे सर्वनाम. प्रोनाउन्स म्हणजे सर्वनाम. तर सर्वनामाची व्याख्या काय, प्रोनाउन्सची काय काय व्याख्या आहे की डेफिनेशन ऑफ प्रोनाउन्स, अ वर्ड दॅट इज यूज इन प्लेस ऑफ नाउन. द वर्ड दॅट इज यूज इन प्लेस ऑफ नाउन म्हणजे असा शब्द की तो नावाच्या ऐवजी वापरला जातो, नाऊनच्या ऐवजी वापरल्या जातो. म्हणजे ज्या ठिकाणी नाऊनचं रिपिटेशन होतं, नाऊन पुन्हा पुन्हा येतं, त्या ठिकाणी आपल्याला तो शब्द वापरावा लागतो. द वर्ड दॅट इज यूज इन्स्टीड, आपण याला इन्स्टीड सुद्धा म्हणू शकतो, इन्स्टीड ऑफ नाउन किंवा इन प्लेस ऑफ नाउन. नाउनच्या नाउनला रिप्लेस करण्यासाठी आपण जो वर्ड्स या ठिकाणी यूज करत असतो त्याला आपण प्रोनाउन्स असं म्हणत असतो. उदाहरणार्थ जर का वाक्य घ्यायचं जर झालं तर मराठीमध्ये राम हा मुलगा आहे, राम हा खूप हुशार मुलगा आहे, राम दररोज शाळेत जातो, राम आंघोळ करतो. आता ही मी जी सेंटेन्स म्हटली, या प्रत्येक सेंटेन्समध्ये राम 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 या ठिकाणी असं 4 वेळेस राम हे जे नाऊन आहे त्याचा या ठिकाणी पुनरुच्चार म्हणजे या ठिकाणी त्या नाऊनचं रिपिटेशन झालेलं आहे. तर ते रिपिटेशन टाळण्यासाठी आपण त्याऐवजी प्रोनाउन्स जे आहे त्याला वापरण्यासाठी त्याला आपण ही हे प्रोनाउन्स त्या ठिकाणी वापरू शकतो. किंवा ही म्हणजे तो. राम हा हुशार मुलगा आहे, तो चांगला अभ्यास करतो, तो शाळेत जातो. अशा प्रकारे आपण राम जे नाऊन आहे त्याचं रिपिटेशन टाळण्यासाठी त्या ठिकाणी आपण या ठिकाणी प्रोनाउन्स जे आहे त्याला जे त्याच्यासाठी जे यूज करता येतं ते आपण त्या ठिकाणी वापरत असतो. तर चला मग आपण आता या ठिकाणी प्रोनाउन्सविषयी सविस्तर माहिती घेऊ. प्रोनाउन्स म्हणजे काय आपल्याला या ठिकाणी समजलेलं आहे की नाउन्सचं रिपिटेशन टाळण्यासाठी आपण त्यांचा वापर या ठिकाणी करत असतो. प्रोनाउन्सचे भरपूर असे प्रकार आहेत, परंतु या व्हिडिओमध्ये आपण 2च प्रकार त्या ठिकाणी बघणार आहोत. तर त्यामधला पहिला प्रकार या ठिकाणी आपण सुरू करू. तर फर्स्ट टाईप ऑफ प्रोनाउन, पर्सनल प्रोनाउन म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम. पर्सनल प्रोनाउन हे त्या व्यक्तीच्या पर्सनल विषयी माहिती सांगत असतात, म्हणजे त्याच्या व्यक्तिशःविषयी माहिती सांगत असतात. मग त्यामध्ये व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तर या ठिकाणी बघा मी या ठिकाणी लिस्ट बनवली. आय, वी, यू, ही, शी, इट, दे. आय, वी, यू, ही, शी, इट, दे हे जे आहेत ते पर्सनल प्रोनाउन आहेत. तर हे पर्सनल प्रोनाउन या ठिकाणी जे आहे आय, वी, यू, ही, शी, इट, दे अशाच प्रकार आपण विद्यार्थ्यांनी हे सुद्धा पाठ करायचं आहे. हे जे सर्व प्रोनाउन्स आहे हे स्वतःविषयी माहिती सांगतात. तर कशी, आय म्हणजे मी, माझ्याविषयी माहिती सांगायची. वी म्हणजे आम्ही, आमच्याविषयी ते माहिती सांगतं. यू म्हणजे परत पहिलं जे यू आहे ते आहे तू एकवचनी. सेकंड जे आहे ते यू म्हणजे तुम्ही अनेकवचनी. ही, शी, इट, दे. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते आणि दे म्हणजे ते अनेकवचनी. आता या ठिकाणी आपल्या लक्षात आलं. तर बघा आता पर्सनल प्रोनाउन्समध्ये या ठिकाणी हे जे आहे 1 2 3 4 5 6 7 8 जे प्रोनाउन्स आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन आपण या ठिकाणी अशा प्रकारे केलेलं आहे. त्या ठिकाणी पर्सन वाईज डिस्ट्रीब्युशन आणि सिंग्युलर अँड प्लुरल वाईज डिस्ट्रीब्युशन, त्याचं वर्गीकरण कसं आहे. तर सिंग्युलर म्हणजे एकवचनी, प्लुरल म्हणजे अनेकवचनी. तर याच्यामध्ये एकवचनी अनेकवचनीनुसार त्यांचं वर्गीकरण आपण या ठिकाणी करतो आणि पर्सन वाईज सुद्धा त्या ठिकाणी करतो. आता आपण असं म्हणाल की पर्सन म्हणजे काय, तर पर्सन म्हणजे व्यक्ती. पर्सन म्हणजे व्यक्ती, परंतु मी या ठिकाणी लिहिलेलं फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. आता फर्स्ट म्हणजे प्रथम आणि पर्सन म्हणजे व्यक्ती किंवा पुरुषी, याला म्हणतात प्रथम पुरुषी. याला सेकंड पर्सन म्हणजे द्वितीय पुरुषी, थर्ड पर्सन म्हणजे तृतीय पुरुषी असा याचा अर्थ होतो. याची अशी विभागणी या ठिकाणी केली आहे. तर फर्स्टमध्ये कोण कोण येतं, आय आणि वी. आय आणि वी. तर आय म्हणजे मी, स्वतःविषयी माहिती सांगतो. वी म्हणजे आम्ही सांगणारी जी माहिती आहे ते आमच्याविषयी माहिती सांगतो, म्हणून ते फर्स्ट पर्सनमध्ये येतात. आता मी समजा मी बोलत आहे, मी आता तुमच्यासोबत बोलत आहे, तर मी जो बोलणारा आहे त्याला आपण म्हणतो स्पीकर, मी बोलणारा, वक्ता. तर तो झाला फर्स्ट पर्सन. आणि मी कोणाशी बोलत आहे, तर मी सध्या आता आपल्यासोबत बोलत आहे, तुमच्यासोबत बोलत आहे. तर तुम्ही कोण आहात, तुम्ही आहात सेकंड पर्सन. तुम्ही कोण आहात, सेकंड पर्सन, म्हणून त्याला म्हणलेलं यू. हा जो यू आहे हा सिंग्युलरवाला यू आहे आणि हा जो यू आहे हा प्लुरलवाला यू आहे. यू म्हणजे तू, यू म्हणजे तुम्ही. तर या ठिकाणी आता आपल्याला लक्षात आलं. सेकंड पर्सन आता आपल्याला समजला. आता थर्ड पर्सन. आता आपण समजा 2 जण बोलत आहोत, परंतु आपण कोणाविषयी बोलत आहोत, एका तिसऱ्या माणसाविषयी आपण जेव्हा बोलत आहोत
तर जेव्हा तो तिसरा जो माणूस आहे किंवा तिसरी जी व्यक्ती आहे किंवा तिसरी जी गोष्ट आहे तिला म्हणायचं थर्ड पर्सन. ती काय झाली आपली थर्ड पर्सन, म्हणजे ती तिसरी व्यक्ती झाली. तर त्या थर्ड पर्सनमध्ये दोन प्रकार, सिंग्युलर, प्लुरल. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, आणि दे म्हणजे पण ते, परंतु अनेक. दे म्हणजे ते पण अनेकाचा जो समूह आहे त्याला आपण दे असं म्हणतो. आणि हे जे ही, शी, इट आहे हे एकवचनी आहे, परंतु थर्ड पर्सन आहे. ते सध्या आपल्यासोबत आहे का? नाही. जेव्हा एक दुसऱ्यासोबत बोलतो, मी बोलणारा फर्स्ट पर्सन, मी ज्याच्यासोबत बोलत आहे तो सेकंड पर्सन, आणि आपण दोघं किंवा आम्ही दोघे ज्यांच्याविषयी बोलत आहोत तो झाला थर्ड पर्सन म्हणजे तिसरा व्यक्ती. तर अशा प्रकारे आता आपण पर्सनल प्रोनाउन हे सगळे पर्सनविषयीच माहिती सांगत असतात. आता लक्ष द्या, या ठिकाणी आपण याच्यावर आधारित हे काही सेंटेन्स या ठिकाणी घेऊ आणि त्याचा अभ्यास समजून घेऊ. तर बघा, फर्स्ट आय एम अ स्टुडंट. आय एम अ स्टुडंट. तर या ठिकाणी आय जे आहे, आय या ठिकाणी आहे प्रोनाऊन, आणि ते कोणतं प्रोनाऊन आहे? पर्सनल. या ठिकाणी आयने या स्टुडंट विषयी माहिती सांगितलेली आहे की स्टुडंट कोण आहे? आय आहे, म्हणजे मी आहे. वी आर गोइंग टू स्कूल. शाळेत जात आहे. आम्ही शाळेत जात आहोत. आम्ही शाळेत जात आहोत. तर शाळेत कोण जात आहे? तर आम्ही जात आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही, वी काय झालेला आहे? पर्सनल प्रोनाऊन. वी ने त्या वाक्यातील जे काही जे पर्सन असतील त्याचा उल्लेख केलेला आहे, म्हणून ते काय झालेलं आहे? पर्सनल प्रोनाऊन. आता या वाक्यामध्ये बघा, यू वॉक स्लोली. यू वॉक स्लोली. तू हळू चाल. तू हळू चाल. तर हळू चालण्याची जी क्रिया आहे ती कोण करत आहे? यू, म्हणजे तू करत आहे. आणि तू हा कोण आहे? सिंग्युलर वाला तू या ठिकाणी आपण घेतलेला, सॉरी, सिंग्युलर वाला यू या ठिकाणी आपण घेतलेला आहे. म्हणजे तू हळू हळू चाल. आता या ठिकाणी फोर्थ नंबरमध्ये बघा, यू आर व्हेरी क्लेवर स्टुडंट. यू आर व्हेरी क्लेवर स्टुडंट. आता या ठिकाणी यू आहे, हा जो यू आहे हा प्लुरलवाला यू घेतलेला आहे, अनेक वचनी आहे, त्याच्यामुळं आपण या ठिकाणी आर यूज केलेला आहे. यू साठी आपण प्लुरल असल्यामुळे या ठिकाणी आपण आर यूज केलेला आहे. म्हणजे हे जे व्याकरणचे नियम आहे की सिंग्युलरसाठी काय वापरायचं आणि प्लुरलसाठी काय वापरायचं, आणि कोणत्या प्रोनाऊन्स समोर कोणतं हेल्पिंग व्हर्ब यूज करायचं, याचे सुद्धा काही नियम आहेत. तर ते आपण चालता चालता त्याच्यावर थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू, आणि त्याचा सेपरेट टॉपिक सुद्धा आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. तर यू आर व्हेरी क्लेवर स्टुडंट. तुम्ही खूप हुशार विद्यार्थी आहात, अनेक वचने आहे. त्यानंतर ही राईट्स अ लेटर. या ठिकाणी ही राईट्स अ लेटर म्हणजे तो पत्र लिहितो. या ठिकाणी ही असल्यामुळं थर्ड पर्सन सिंग्युलर, थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यामुळे या ठिकाणी राईटला आपण या ठिकाणी यस लावलेला आहे. यस हा प्रत्यय त्या ठिकाणी लागतो. यस हा प्रत्यय कोणाकोणासोबत समोर लागतो? ही, शी, इट. ही, शी, इट या तिघांच्या समोर जे क्रियापद येईल त्या क्रियापदाला, त्या व्हर्ब्सला यस किंवा इयस हा प्रत्यय लागत असतो. कारण की ते कशामुळे लागतो? कारण की ही, शी, इट हे जे प्रोनाऊन्स आहेत हे थर्ड पर्सन आहेत. कोणते पर्सन आहेत? थर्ड पर्सन, म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी. तृतीय पुरुषी एकवचनी असल्यामुळे त्याला त्यांच्या समोर जे येणारे व्हर्ब आहे त्याला यस किंवा यस प्रत्यय लागतो. हा त्याचा अर्थ होतो. तर 6 आहे, इट इज इट इज हॉट वॉटर. इट इज हॉट वॉटर. ते गरम पाणी आहे. ते गरम पाणी आहे. गरम पाणी कोणतं आहे? तर ते आहे. म्हणजे या ठिकाणी जे सर्वनाम आहे जे कोणतं आहे? इट आहे. आता इट हे जे सर्वनाम आहे, इट ह्या प्रोनाऊनचा वापर आपण कोणासाठी करत असतो? तर इटचा वापर आपण जे न्यूट्रल जेंडर आहेत, जे नपुसकलिंगी आहे, न्यूट्रल जेंडर आहेत, जे नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत, म्हणजे जे लिव्हिंग नाही म्हणजे निर्जीव जे आहेत, आणि जे प्राणी आहेत, यांच्यासाठी आपण इटचा वापर या ठिकाणी करत असतो. तर इटच्या समोर इज लागतं, कारण की इट हे सिंग्युलर असल्यामुळे त्याच्यासमोर इज आलेलं आहे. इट इज हॉट वॉटर. ते गरम वॉटर आहे, गरम पाणी आहे. दे प्ले क्रिकेट. आता दे अनेक वचनी आहे, हे जे प्ले आहे, आणि हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये सिंपल सेंटेन्स आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे. त्याच्यामुळे दे प्ले क्रिकेट. तर क्रिकेट कोण खेळतंय? दे, म्हणजे ते खेळतात. तर या ठिकाणी आपण
त्यांच्या समूहाविषयी दे हे प्रोनाऊन वापरलेलं आहे. म्हणजे त्या क्रिकेट खेळणारे जर का 10, 5, 11, 12 जे असतील त्या प्रत्येकाचं नाव न घेता त्या सर्वांसाठी आपण एकच या ठिकाणी प्रोनाऊन यूज केलं, ते म्हणजे दे. म्हणून आपण या ठिकाणी अगोदर व्याख्या बघितली की नाऊनचं जे रिपिटेशन टाळण्यासाठी आपण प्रोनाऊनचा वापर करत असतो. हे यातून सुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. शी इज रीडिंग अ बुक. ती पुस्तक वाचत आहे. तर या ठिकाणी पुस्तक वाचण्याची क्रिया कशी आहे? कंटिन्यू आहे, कंटिन्यू टेन्स आहे आणि कोणता आहे? प्रेझेंट आहे. प्रेझेंट कंटिन्यू आहे. आणि कोण करत आहे? क्रिया कोण करत आहे? तर शी. कोण करत आहे? शी. म्हणजे त्या ठिकाणी त्या मुलीचं वारंवार नाव न घेता तिच्या ऐवजी आपण या ठिकाणी शी हे प्रोनाऊन या ठिकाणी यूज केलं. तर शी काय आहे? पर्सनल प्रोनाऊन. त्यानंतर वी वेंट टू पिकनिक. आम्ही पिकनिकला गेलो होतो. म्हणजे भूतकाळामध्ये वेंट, गोचं वेंट हे सेकंड फॉर्म ऑफ वर्ब आहे. गोचं वेंट, गो म्हणजे जाणे आणि वेंट म्हणजे गेले म्हणजे जाण्याची क्रिया झालेली, जाऊन आले, त्याचा असा अर्थ आहे. वी वेंट टू पिकनिक. तर या ठिकाणी तो जो समूह असेल, जे कोणी पिकनिकला गेले असेल, त्या सर्वांच्या समूहाच्या ऐवजी त्यांचे नाव न घेता या ठिकाणी सर्वांसाठी वी हे प्रोनाऊन या ठिकाणी वापरलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा त्या नाऊनची पुनरावृत्ती, रिपिटेशन टळलेलं आहे. टू अवॉइड रिपिटेशन. तर अशा प्रकारे इन दिस वे आपण हा जो टॉपिक आहे, पहिला जो प्रकार आहे, हा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पर्सनल प्रोनाऊन्स. तर पर्सनल प्रोनाऊन कोणकोणते आहेत हे तुम्ही लक्षात घ्या. पाठ करताना सुद्धा असेच पाठ करायचे. आय, वी, यू, ही, शी, इट, दे. आय, वी, यू, ही, शी, इट, दे. आय, वी, यू, ही, शी, इट, दे. तर हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर आता आपण त्याच्या दुसऱ्या प्रकाराविषयी माहिती घेऊ. पजेसिव्ह प्रोनाऊन्स. आता पजेसिव्ह प्रोनाऊन्स म्हणजे मालकी दाखवणारे. पजेसिव्ह प्रोनाऊन्स म्हणजे मालकी दाखवणारे प्रोनाऊन्स, की ज्या गोष्टी आपण विकत घेतो किंवा ज्या गोष्टी आपल्या असतात, त्या गोष्टीवर, त्या वस्तूवर आपली मालकी असते आणि ती मालकी दाखवण्यासाठी ज्या प्रोनाऊनचा वापर होतो त्याला पजेसिव्ह प्रोनाऊन असे म्हणतात. त्याच्यामध्ये पण दोन प्रकार आहे, सिंग्युलर आणि प्लुरल. सिंग्युलर आणि प्लुरल हे शब्द नेहमी ध्यानात ठेवा. सिंग्युलर म्हणजे एकवचनी, प्लुरल म्हणजे अनेकवचनी, नेहमी येणार आहे. नाऊनमध्ये सुद्धा होते, याच्यामध्ये सुद्धा आहे, ॲडजेक्टिव्हमध्ये सुद्धा आहे. परत बऱ्याच ठिकाणी ते ग्रामरमध्ये वापरल्या जातात. यामध्ये सुद्धा ते आहे बघा, सिंग्युलर, प्लुरल. तर या ठिकाणी सिंग्युलरमध्ये कोण आहे? माय, माईन, हिज, हर. या ठिकाणी आपण बघू शकता, माय म्हणजे माझा, माईन म्हणजे माझे, हिज म्हणजे त्याचा, त्याचे, हर म्हणजे तिचे किंवा तिला. त्यानंतर प्लुरलमध्ये बघा, अवर म्हणजे आमचे, आवर्स म्हणजे आमचे, हर्स म्हणजे तिचे, देअर्स म्हणजे त्यांचे. तर हे जे प्रोनाऊन्स आहेत हे पजेसिव्ह, मालकी सांगतात, की आमचे, तुमचे, यांचे, त्यांचे, हिचे, तिचे, हे जे गोष्टी सांगतात ही मालकी दाखवणारी प्रोनाऊन्स आहे. वाक्याच्या द्वारे आपण या ठिकाणी समजून घेऊ. वी आर गोइंग टू अंडरस्टँड विथ द हेल्प ऑफ सेंटेन्स. माय नेम इज गोपाल. माझे नाव गोपाल आहे. गोपाल कोण आहे? तर गोपाल मी आहे. ते कोणाचं नाव आहे? माझं आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर मालकी कोणाची? माझी आहे, म्हणून माय या ठिकाणी यूज केलेलं आहे. त्यानंतर इट इज माईन. ते आहे, ते कोणाचे आहे? माझे आहे. ते माझे आहे. ते जरी आहे परंतु त्याच्यावर मालकी कोणाची? माझी आहे. त्याच्यामुळे मालकीसाठी माईन हे काय आहे? पजेसिव्ह प्रोनाऊन. त्यानंतर दिस इज अवर कार. दिस इज अवर कार. दिस म्हणजे ही आहे आमची कार. ही आमची कार आहे. ही कार आहे परंतु तिच्यावर मालकी कोणाची आहे? आमची आहे. त्याच्यामुळे अवर हे पजेसिव्ह प्रोनाऊन या ठिकाणी यूज केलेला आहे. दॅट इज युअर बॅग. दॅट इज युअर बॅग. ती आहे तुमची बॅग. ती तुमची बॅग आहे. तर ती जी बॅग आहे ती कोणाची आहे? तुमची आहे. म्हणजे त्या बॅगवर मालकी कोणाची आहे? तुमची आहे. ती दाखवण्यासाठी या ठिकाणी युअर या प्रोनाऊनचा या ठिकाणी वापर केलेला आहे. हिज नेम इज मोहन. त्याचे नाव काय आहे? मोहन आहे. मोहन आहे परंतु कोणाचे नाव आहे? त्याचे आहे. माझे आहे का? नाही, त्याचे आहे. म्हणून त्याची मालकी, त्या नावावर कोणाची मालकी आहे? त्याची आहे. तर अशा प्रकारे हिज, याच्या हिज म्हणजे त्याची आहे. त्याचे नाव काय आहे? मोहन. म्हणून नावाविषयी मालकी कोणी सांगितली? हिजने. म्हणून हिज काय झालं? पजेसिव्ह प्रोनाऊन, मालकी दाखवणारे प्रोनाऊन्स. प्लीज गिव्ह मी हर्स बुक. कृपया मला तिचे पुस्तक दे. त्या ठिकाणी पुस्तक आहे परंतु ते पुस्तक कोणाचे आहे? तिचे आहे. पुस्तकावर मालकी कोणाची आहे? तिची आहे. म्हणून या ठिकाणी हर्स. प्लीज गिव्ह मी हर्स बुक. कृपया मला तिचे पुस्तक दे. दॅट इज देअर्स होम.
दॅट म्हणजे ते, दूरचं गोष्ट दाखवण्यासाठी दॅट आणि जवळची गोष्ट दाखवण्यासाठी धिस. या ठिकाणी हे सुद्धा दॅट, धिस, इट हे सुद्धा प्रोनाऊन्स आहेत, परंतु हे मी या व्हिडिओमध्ये सांगत नाही, कारण की हे जे प्रोनाऊन्स आहे याचा प्रकार वेगळा आणि ते समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. दॅट इज देअर्स होम, ते जे घर आहे ते कोणाचं आहे? त्यांचं आहे. म्हणजे त्या घरावर कोणाची मालकी आहे? त्यांची मालकी आहे. म्हणून या ठिकाणी देअर्स हे काय झालेलं आहे? पॉझेसिव्ह प्रोनाऊन्स. तर अशा प्रकारे आता आपल्या लक्षात आलं असेल की प्रोनाऊन्सचे जे प्रकार आहेत, या ठिकाणी 2च प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला. आणखी 4 ते 5 प्रकार या ठिकाणी प्रोनाऊन्सचे आहेत, ते आपण दुसऱ्या एखाद्या यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्यावर आपण सविस्तर चर्चा करू. तर अशा प्रकारे या इंग्लिश ग्रामर जी सिरीज चालू आहे, या इंग्लिश ग्रामरचा जो आपला प्रकार आपण बघितला होता, पार्ट ऑफ स्पीचमधला जो पहिला प्रकार आपण बघितला होता नाउन्स, त्या नाउन्सला भरपूर असा चांगला प्रतिसाद आपला मिळाला. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी या व्हिडिओमध्ये या ठिकाणी सर्वनाम्स हा चॅप्टर या ठिकाणी संपलेला नाही, तर उर्वरित प्रकार आपण समोरच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी कव्हर करू. तोपर्यंत मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद.